नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे पाहत आहोत. यापूर्वी आपण चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपला 12वा भाग आहे आजचा. जर तुम्ही नवीन असाल तर त्याही व्हिडिओची लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तेही व्हिडिओ पहा. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केलेली आहे. सोबतच मित्रांनो, आपण जे काही व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरे घेत आहोत तर हे प्रश्न उत्तरे तुम्हाला PDF मध्ये अगदी मोफत डाउनलोड करायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करायचं आहे. तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल. मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, महाराष्ट्राची भूमी खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. महाराष्ट्राची जी भूमी आहे ही बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून. तर मग महाराष्ट्राविषयी पण आपल्याला थोडक्यात माहिती असणं या ठिकाणी कुठेतरी आवश्यक आहे. तर तेही आपण या ठिकाणी पाहूयात. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली आहे? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आपल्याला. सोबतच महाराष्ट्र राज्यासोबत 1 मे 1960ला गुजरात राज्याची पण या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. तर हे पण माहिती असू द्या, प्रश्न परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, ट्रिकी क्वेश्चन म्हणून. त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी जर पाहिलं तर आपण मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राजधानी म्हणून या ठिकाणी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. त्यानंतर पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची आपल्याला पर्यटन राजधानी असलेलं पाहायला मिळतं. पर्यटन राजधानी जर विचारलं महाराष्ट्राची कोणती तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर जर मित्रांनो आपण पाहिलं, महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमारेषा लाभलेल्या आहेत? तर गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात सोबतच दादरा आणि नगर हवेली हे राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांची जी सीमा आहे ही महाराष्ट्राला लाभलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तसंच महाराष्ट्र हे देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर 3रे मोठे राज्य आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर 2रे मोठे राज्य या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परीक्षेमध्ये याच्यापैकी कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचं टॉपिक्स आपण कव्हर करत आहोत. प्रश्नासोबत त्याच प्रश्नावर रिलेटेड आणखीन किती प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही आपण या ठिकाणी पाहत आहोत. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये रायगड जिल्हा येतो. तर मग कोकण प्रशासकीय विभागाबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला पाहायचं असेल तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. आणि जर मित्रांनो बघा, याच 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे असा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर त्याचंही उत्तर तुम्ही देऊ शकतो. कोकणातील सर्व जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मग कोणते आहेत ते जिल्हे? त्याच्यामध्ये मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, पालघर असेल, ठाणे असेल, यानंतर मित्रांनो रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल. तर या 7 जिल्ह्यांना समुद्रकिनाराही लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ही 7 जिल्हे कोकण विभागामध्ये या ठिकाणी प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी येतात, हेही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पंचगंगा नदीकाठी कोल्हापूर शहर वसलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो, पंचगंगा नदीचा उगम जर आपण पाहिलं तर प्रयाग संगम येथे पंचगंगा नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो, करवीर तालुक्यामध्ये, कोल्हापूर या ठिकाणी. तर परीक्षेमध्ये या नदीचा उगम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या किंवा हे PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देणार आहे. अगदी मोफत तुम्ही ते टेलिग्राम चॅनलला PDF जे आहे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यासाठी कुठलंही तुम्हाला या ठिकाणी पे करायचं नाही आहे. चार्जेस तुम्हाला या ठिकाणी कुठलेही नाही आहेत. त्यामुळं PDF डाउनलोड करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल.
त्याच्यानंतर मित्रांनो पंचगंगा नदीच्या उपनद्या या ठिकाणी जर आपल्याला विचारलं तर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, आणि सरस्वती या 5 नद्या या पंचगंगा नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तुम्हाला की सरस्वती नदीला गुप्त नदी असेही म्हणतात. तर हेही लक्षात असू द्यात तुमच्या. पंचगंगा नदीच्या उपनद्यांमध्ये कोणती नदी ही गुप्त नदी म्हणून ओळखली जाते असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तुम्हाला. तर सरस्वती ही नदी गुप्त नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. तर मग कृष्णा नदीची उपनदी ही पंचगंगा नदी आहे, हे पण लक्षात राहू द्या. कृष्णा नदीची उपनदी आहे, कृष्णा नदीची उपनदी पंचगंगा नदी आहे. तर हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न आपला पुढचा आहे, कर्नाळा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो कर्नाळा हे जे अभय अरण्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तसंच मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पक्ष्यांसाठी हे जे अभयारण्य आहे हे प्रसिद्ध असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कर्नाळा अभयारण्याबद्दलची महत्त्वाची माहिती या ठिकाणी असणं आपल्याला आवश्यक आहे. एकूण 12 चौरस किलोमीटरमध्ये हे जे अभयारण्य आहे हे अभयारण्य पसरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कर्नाळा पक्षी अभयारण्याला विचारलं जातं. कर्नाळा पक्षी अभयारण्याला या ठिकाणी ओळखलं जातं. तर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर त्या ठिकाणी कर्नाळा हे उत्तर आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वन्यजीव संरक्षण अधिनियम कधी पारित झाला? तर 1972 साली वन्यजीव संरक्षण अधिनियम पारित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. सोबतच गडचिरोली जिल्ह्याची थोडक्यात जर माहिती आपण या ठिकाणी पाहिली तर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे ओळखलं जातं. तसंच नागपूर विभागामध्ये हा जिल्हा येतो, नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये हा जिल्हा येतो. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर हा जिल्हा विदर्भामध्ये येतो, विदर्भामध्ये हा जिल्हा येतो. त्यानंतर तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमा या जिल्ह्याला लाभलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तेलंगणा आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमा गडचिरोली जिल्ह्याला लाभलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जर आपण या जिल्ह्याचा विचार केला तर 76% एवढं या जिल्ह्यामध्ये जंगले असलेली पाहायला मिळतात. त्याच्यानंतर या जिल्ह्याविषयी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा जिल्हा या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे, मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे? तर शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो राज्य आणि राजधान्या पाठ करून ठेवा. कमीत कमी महाराष्ट्र राज्याला कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा लागतात आणि त्या राज्यांच्या राजधान्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणखीन एक महत्त्वाचं की जे 7 सिस्टर्स स्टेट आहेत, 7 सिस्टर जे स्टेट आहेत, जे 7 राज्य आहेत, आसाम असेल, छत्तीसगड असेल, मणिपूर असेल, मेघालय असेल, नागालँड असेल, तर या राज्यांच्या ज्या राजधान्या आहेत या परीक्षेमध्ये सर्वात जास्त विचारल्या जातात. तर या राज्यांच्या राजधान्या पण या ठिकाणी तुम्ही बघून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर महाबळेश्वर. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तर मग या कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर मग कृष्णा नदीची एकूण भारतातील लांबी
एकूण भारतातील लांबी जर आपण पाहिलं तर 1400 किलोमीटर एवढी भारतातील लांबी असलेलं पाहायला मिळतं. तर महाराष्ट्रातील या नदीची जर लांबी आपण पाहिलं तर 282 किलोमीटर एवढी महाराष्ट्रातील लांबी असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर 282 किलोमीटर एवढी आपण या ठिकाणी सांगू शकतो. सोबतच तुम्हाला कृष्णा नदीची भारतातील लांबी पण या ठिकाणी विचारलं जातं, उगमस्थान विचारलं जातं. त्यानंतर कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत, कृष्णा नदीच्या उपनद्या त्यामध्ये कुडाळी असेल, त्याच्यानंतर वेण्णा आहे, माहुली आहे, वाई आहे, कोयना कराड आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे, तुंगभद्रा, घटप्रभा आणि भीमा या कृष्णा नदीच्या मुख्य उपनद्या असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग कृष्णा नदीवर धरणे कोणती कोणती आहेत, जर धरणांचा विचार केला तर धोम धरण आपल्याला कृष्णा नदीवर असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर श्रीशैलम असेल, नागार्जुन सागर असेल, अल्लमट्टी असेल, तर एवढी धरणं ही कृष्णा नदीवर असलेली आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोकणातील सर्वात लांब नदी कोणती, तर उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर उल्हास नदीची एकूण लांबी जर आपण बघितलं तर 122 किलोमीटर एवढी उल्हास नदीची लांबी आहे. तसंच मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी की कोकणातील जेवढ्या काही नद्या आहेत या कमी लांबीच्या नद्या आहेत आणि जास्त वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की कोकणातील सर्व नद्या ज्या आहेत अरबी समुद्रामध्ये जाऊन मिसळतात. तर कोकणातील सर्व नद्या फक्त अरबी समुद्रामध्ये जाऊन या ठिकाणी मिसळतात. तर बघा मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे आपण या प्रश्नामध्ये कव्हर करत आहोत. प्रश्नासोबत त्याच्या रिलेटेड काय काय प्रश्न अजून तुम्हाला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये, हे पण आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत. मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण येणाऱ्या परीक्षेमध्ये या माहितीचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. त्यानंतर मित्रांनो प्रश्न आपण पुढचा बघूयात, भारतात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते. तर बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. भारतामध्ये सर्वात जास्त जे कॉफीचं उत्पादन आहे हे कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला होत असलेलं पाहायला मिळतं. तर पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मग परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांविषयी माहिती विचारली जाते. भारतातील राष्ट्रीय उद्यानांबद्दलची माहिती परीक्षेमध्ये विचारली जाते. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान असेल, शेवटचे राष्ट्रीय उद्यान असेल, सर्वात मोठी राष्ट्रीय उद्यान असेल, तसंच महाराष्ट्रातील. तर हे पण माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये असणं आवश्यक आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मग कुठे आहे हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान असेल जे भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मुंबई या ठिकाणी. गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती या ठिकाणी आणि सह्याद्री चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे सांगली या ठिकाणी. तर हे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने आहेत. एकूण 6 राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये आपल्याला असलेली पाहायला मिळतात. तर ते कोणती कोणती असाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान असे एकूण 6 राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता. तर तारापूर हा महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रातील औष्णिक प्रकल्प असतील, महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प असतील, तसंच महाराष्ट्रातील अणुऊर्जा प्रकल्प असतील, तर हे पण तुम्हाला पहिला कोणता आहे, मोठा कोणता आहे, हे पण तुम्ही पाठ करून ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की याच्यावर प्रश्न एखादा विचारला जाईल. याच्यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण, ओणम हा पारंपरिक सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे.
केरळ या ठिकाणी ओणम हा पारंपरिक सण साजरा केला जातो. त्याच्यानंतर मग आसाम राज्यामध्ये पण पारंपरिक सण साजरा केला जातो. नागालँड असेल, मेघालय असेल, तर राज्य आणि राज्यांचे पारंपरिक सण पण आपल्याला या ठिकाणी पाहून ठेवायचे आहेत. यानंतर प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तो पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. टोटल या जलविद्युत प्रकल्पाची जी वीज निर्मिती क्षमता आहे 2958 मेगावॅट एवढी वीज निर्मितीची क्षमता असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर कुठे आहे असं जर विचारलं तर कोयना या नदीवर कोयना धरण या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, जे की महाबळेश्वर या ठिकाणी कोयना नदीचा उगम होतो. तर कोयना नदीवर कोयना धरण बांधण्यात आलेलं आहे. ह्याच धरणावर कोयना हा जलविद्युत प्रकल्प असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एकूण वीज निर्मिती क्षमता जर आपण पाहिलं तर 2958 मेगावॅट एवढी वीज निर्मिती क्षमता असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर कोयना धरणाची उंची जर आपण पाहिलं तर 103.2 मीटर एवढी कोयना धरणाची या ठिकाणी उंची असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि लांबीचा जर विचार केला तर 807.2 मीटर एवढी लांबी या धरणाची असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे पण माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. याच्यानंतर जर आपण पुढे विचार केला तर या प्रकल्पाला मंजुरी जी आहे 1953 या साली मिळाली होती. तर 9 जानेवारी 1954 मध्ये मोरारजी देसाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणत्या महापुरुषाचे आहे? तर कुसुमाग्रज हे टोपण नाव वि.वा. शिरवाडकर या महापुरुषाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला बरोबर उत्तर असणार आहे. तर मग केशवसूत कोण आहेत, गोविंदाग्रज कोण आहेत आणि केशवकुमार कोण आहेत? महापुरुष, महाराष्ट्रातील महापुरुष आणि त्यांचे टोपण नावे परीक्षेमध्ये एखादा प्रश्न तुम्हाला येतोच, तर हेही तुम्हाला पाठ करून ठेवावं लागणार आहे. बऱ्याचशा गोष्टी पाठ करून ठेवण्याच्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं पाठ करून ठेवा. तुम्हाला डायरेक्ट पाठ करणं होत नसेल तर त्याच्यात छोट्या छोट्या ट्रिक्स बनवा, त्यानुसार तुम्ही पाठ करून ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये असा प्रश्न आल्याच्या नंतर त्याचं उत्तर लगेचच तुम्हाला या ठिकाणी देता येईल. जर आपण पाहिलं तर केशवकुमार प्रल्हाद केशव आत्रे यांना आपण केशवकुमार म्हणून या ठिकाणी ओळखतो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर गोविंदाग्रज कोणाला म्हणतात, त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी कॉमेंट करून सांगायचं आहे. कॉमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी टोपण नाव केशवसूत आणि गोविंदाग्रज जे आहेत यांचं नाव तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. केशवसूतचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात. तर तुम्ही फक्त मला गोविंदाग्रज यांचं जे टोपण नाव, या कोणत्या महापुरुषाला गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखलं जातं तर ते तुम्ही मला कॉमेंट करून या ठिकाणी सांगा. तर बघा मित्रांनो, हे जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होते तेवढे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. फक्त गोविंदाग्रज यांचं टोपण नाव जे आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. टोपण नाव कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. सोबतच मित्रांनो ही जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याचा अभ्यास करा. तसं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही, कारण भरतीविषयी छोटी छोटी माहिती आपण टेलिग्राम चॅनलवर अपडेट करतच आहोत. तसंच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे चालू घडामोडी पण आपण तिथे डेली बेसिसमध्ये अपडेट करतच असतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे की ह्या भरतीची तयारी करत आहेत, तर त्यांनाही या माहितीचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.